कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. नमस्कार, मी सुजाता देसाई, बालिका आदर्श विद्यालय. आज आपण इयत्ता 9वीच्या इतिहास या भागामधील दुसरं प्रकरण जे आहे आपलं मध्ययुगीन भारत व राजकीय घडामोडी याविषयी माहिती मिळवणार आहोत. आणि या प्रकरणामध्ये आपण राजपूत साम्राज्य आणि दिल्लीच्या सुलतानशाहीबद्दल अभ्यास करणार आहोत. 12व्या शतकाचा उत्तरार्ध ते 13व्या शतकाचा पूर्वार्ध हा भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये संक्रमण काल म्हणून ओळखला जातो. याच कालखंडामध्ये भारताचा प्राचीन युगातून मध्ययुगामध्ये प्रवेश झाला. पहिल्यांदा आपण राजपूत साम्राज्य म्हणजे राजपूत घराण्यांविषयी माहिती मिळवणार आहोत. या कालावधीमध्ये भारताच्या उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये राजपूत साम्राज्यावर राजपूत घराण्यातील अनेक घराण्यांनी राज्य केले. त्याच्यामध्ये गुर्जर, प्रतिहार, चंदेल, परमार, त्याच्यानंतर चौहान, सोळंकी या घराण्यांनी काही काळ साम्राज्य केलं आणि उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आणि साम्राज्य वाढवलं. याच्यामध्ये प्रमुख या ठिकाणी चौहान घराणं जे होतं त्या चौहान घराण्यातील प्रमुख राजा म्हणजे पृथ्वीराज चौहान. पृथ्वीराज चौहान हे राजपूत साम्राज्यातील पराक्रमाचे प्रतीक, पराक्रमाचा राजा, पराक्रम करणारा राजा, शूर धाडसी म्हणून ओळखले जातात. पृथ्वीराज चौहान यांच्या कालावधीत इसवी सन 1191 मध्ये पहिलं तरायन युद्ध झालं. तुर्की सुलतान महम्मद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यामध्ये इसवी सन 1191 मध्ये पहिलं तरायन युद्ध झालं. या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान यांनी महम्मद घोरीचा पराभव केला. मात्र लगेच दुसऱ्या वर्षी पृथ्वीराज चौहान आणि महम्मद घोरी यांच्यामध्ये इसवी सन 1192 मध्ये दुसरं तरायन युद्ध झालं. मात्र या युद्धामध्ये महम्मद घोरी बलाढ्य सैन्यानिशी पृथ्वीराज चौहान यांच्यावर आक्रमण केल्यामुळं या युद्धामध्ये, दुसऱ्या तरायन युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान यांचा पराभव झाला. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला पश्चिम आणि उत्तर भारतावर राजपूत घराण्यांचं साम्राज्य होतं त्या कालावधीमध्ये अनेक तुर्की लोकांनी भारतावर आक्रमण चालू केलेलं होतं आणि यामुळे या ठिकाणी हळूहळू राजपूत साम्राज्यातील छोटी छोटी राज्ये तुर्की लोकांनी नष्ट केली. तर अशा प्रकारे आपण पाहिलं की राजपूत घराण्यातील अनेक घराण्यांनी काही काळ 9 ते 12व्या शतकामध्ये पश्चिम आणि उत्तर भारतावर आपलं साम्राज्य स्थापन केलेलं होतं. तर आता आपण या ठिकाणी दुसरा मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे राजपूतांचं योगदान. राजपूतांनी साहित्याबरोबरच कला, वास्तुशिल्पकला, चित्रकला या सर्व क्षेत्रामध्ये मोलाची भर घातलेली आहे. राजपूत राजे हे क्षत्रिय असून शूर आणि धाडशी होते. महिलांना समाजात मानाचं आणि बरोबरीचं स्थान होतं. महिला या सर्व विषयात सुद्धा पारंगत होत्या. त्याचबरोबर राजपूत लोक हे स्वाभिमानी होते. मानहानीपेक्षा ते मरण पसंत करत असत. अशाच या राजपूत राजांनी सुद्धा आपल्या दरबारात अनेक कवी, अनेक लेखक, साहित्यिकांना या ठिकाणी आश्रय दिला होता आणि त्यामुळे साहित्याची प्रगती सुद्धा त्यांच्या काळात होऊन गेलेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ या ठिकाणी स्वतः राजा भोज आणि मुंजा हे स्वतः विद्वान होते. राजपूतांच्याच काळात होऊन गेलेले जयदेव, त्याच्यानंतर बल्लाळ, चांदवरदाई या साहित्यकारांनी सुद्धा अनेक साहित्याची निर्मिती केली. त्यात उदाहरणार्थ जयदेवाचं गीत गोविंद असेल, त्याच्यानंतर चांदवरदाई यांनी लिहिलेलं पृथ्वीराज रासो असेल, तर ही साहित्य अजूनही आपल्याला पाहायला मिळतात. राजपूतांच्या काळामध्ये राजस्थानी, गुजराती आणि हिंदी भाषांची प्रगती झाली. तसेच विक्रमशिला, उज्जैन या नालंदा या विद्यापीठांना प्रोत्साहन देखील मिळालं. कला आणि शिल्पकलेमध्ये राजपूत लोकांनी मोलाची भर घातलेली आहे. चित्तोड, मंडू, रणथंबोर, जयपूर या ठिकाणी अनेक सुंदर असे राजवाडे राजपूतांच्या काळात बांधलेले आपल्याला दिसून येतात. राजपूतांनी शिव आणि
विष्णूंची मंदिरं बांधण्यास प्रोत्साहन दिलं. म्हणजे शिव आणि विष्णूंची मंदिरं त्यांच्या काळात बांधलेली आपल्याला दिसून येतात. उदाहरण द्यायचं झालं तर माउंट आबू येथील दिलवारा मंदिर असेल, विमल आणि लुना बस्ती असेल, किंवा चंदेल यांनी बांधलेली खजुराहो येथील महादेव मंदिरं असतील. तर ही राजपूतांच्या काळात बांधलेल्या या शिल्पकला आणि शिल्पकला आहेत. तसेच राजपूत लोकांनी पहाडी आणि राजपूतानी चित्रकलेलाही प्राधान्य दिलं आणि त्यांच्या पहाडी आणि राजपूतानी या चित्रकला सुद्धा आपल्याला अजूनही जैसलमेर, जोधपूर, भूमी या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र राजपूत साम्राज्याचा ऱ्हास जो आहे तो तुर्की लोकांनी सतत केलेल्या भारतावर आक्रमण केलेल्या तुर्की लोकांच्यामुळे झाला. तुर्की लोक हे मंगोलिया देशातील, मात्र राजपूतांची राजकीयता आणि सैनिकी दुर्बलता यामुळं राजपूतांच्या साम्राज्याचा ऱ्हास झाला. आता इथं आणखी एक या प्रकरणामध्ये आपल्याला आहे ते म्हणजे मोहम्मद गझनी आणि मोहम्मद घोरी. मग अशी आपण मोहम्मद घोरीचा उल्लेख केलेला आहे इथं पहिल्या दरायन युद्धामध्ये आणि दुसऱ्या दरायन युद्धामध्ये. पहिल्यांदा आपण मोहम्मद गझनीची थोडीशी या ठिकाणी माहिती मिळवूया. आपल्या भारतावर 17 वेळा स्वाऱ्या करणारा मोहम्मद गझनी, भारतातील सोमनाथ किंवा अनेक प्रकारची मंदिरं असतील किंवा भारतातील अफाट संपत्ती लुटून नेणारा मोहम्मद गझनी हा तुर्की सुलतान. त्यानं जरी अफाट संपत्ती लुटून नेलेली असली तरी भारतामध्ये साम्राज्य प्रस्थापित करण्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही. मात्र इथं फायदा एकच झाला की तुर्की लोकांना भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला. मोहम्मद गझनी नंतर आलेला मोहम्मद घोरी आपण इथं पाहिलेला आहे. मोहम्मद घोरीनं सुद्धा या ठिकाणी भारतावर कित्येक वेळा आक्रमण केली, पण भारतामध्ये साम्राज्य स्थापन करण्यामध्ये मात्र तो यशस्वी झाला. इथं पहिलं दरायन युद्ध आणि दुसऱ्या दरायन युद्धामध्ये आपण पाहिलेलं आहे. इसवी सन 1191चं पहिलं दरायन युद्ध मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये झालेलं होतं. त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा विजय झाला. मात्र दुसरं युद्ध जे आहे 1192 साली, इसवी सन 1192 साली दुसऱ्या दरायन युद्धामध्ये मोहम्मद घोरी बलाढ्य सैन्यानिशी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर त्यानं आक्रमण केलं आणि यामध्ये त्यानं या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. आणि अशा प्रकारे मोहम्मद घोरीनं आपल्या भारतात या ठिकाणी आपलं साम्राज्य स्थापन केलं. मोहम्मद घोरीचाच गुलाम कुतुबुद्दीन ऐबक यानं मुस्लिम सत्तेचा पाया भारतामध्ये रचला. आता ते आपण इथं दिल्लीच्या सुलतानशाहीमध्ये पाहणार आहोत. दिल्लीच्या सुलतानशाहीचा कालखंड पाहायला गेलं तर 1206 ते 1526 इसवी सन 1206 ते 1526. आता मगाशीच आपण पाहिलं की दिल्लीच्या सुलतानशाहीचा हा जो कालखंड आहे याच्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक यानं प्रथम या ठिकाणी गुलाम घराणं होतं कुतुबुद्दीन ऐबकचं. कुतुबुद्दीन ऐबक हा मोहम्मद घोरीचा गुलाम, मात्र इथं येऊन त्यानं या ठिकाणी गुलाम घराण्याची स्थापना दिल्लीच्या सुलतानशाहीवर पहिल्यांदा केली. या गुलाम घराण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की इल्तमश असेल किंवा भारताची पहिली महिला सुलतान रजिया सुलतान, गियासुद्दीन बलबल, तसेच खिलजी घराणंही आहे. त्यांच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी असेल, जलालुद्दीन खिलजी असेल, तुघलक घराणं आहे, मोहम्मद बिन तुघलक, फिरोजशाह तुघलक. त्याच्यानंतर सय्यद घराणं जे आहे, खिज्र खान सय्यद म्हणून यानं सय्यद घराण्याची स्थापना केली. आणि शेवटचं जे घराणं आहे ते लोधी घराणं. लोधी घराण्यामध्ये या ठिकाणी सिकंदर लोधी, इब्राहिम लोधी, बहलोल लोधी यांनी काही काळ दिल्लीच्या सुलतानशाहीवर राज्य केलं. आता हे आपण पाहिलं दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवट कसा झाला आपल्याला इथं पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा या ठिकाणी इसवी सन 1526 साली झालेलं पहिलं पानिपत युद्ध बघा. जेव्हा सिकंदर लोधीचा मुलगा इब्राहिम लोधी दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सत्तेवर होता त्यावेळेला इब्राहिम लोधीचे राज्यपाल आलम खान आणि दौलत खान या दोघांनी अफगाणिस्तानचा राजा काबूलचा राजा बाबर, अफगाणिस्तानमधील काबूलचा राजा बाबर याला इब्राहिम लोधी विरोधात लढण्यासाठी आमंत्रित केलं. आणि इब्राहिम लोधी यांनी या ठिकाणी काबूलचा राजा बाबर यांच्या इसवी सन 1526 साली झालेलं युद्ध म्हणजे पहिलं पानिपत युद्ध. आणि या युद्धामध्ये काबूलचा राजा बाबर याने इब्राहिम लोधीचा पराभव केला आणि भारतात
मोघल साम्राज्याचा पाया घातला आणि इथंच दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवट झाला. तर हे आपल्याला इथे आणखी एक माहिती मिळते की मोघल साम्राज्याचा या ठिकाणी पाया पहिल्यांदा कुणी रचला गेला, तर अफगाणिस्तानचा काबूलचा राजा बाबर याने. आणि अशा प्रकारे इथं दिल्लीच्या सुलतानशाहीचा शेवट झाला. आता आपण आणखी एक थोडीशी माहिती इथे मिळवायची आहे, ती म्हणजे दिल्लीच्या सुलतानांचं योगदान. दिल्लीचे सुलतान हे क्रूर हुकुमशहा होते. कुराणानुसार त्यांचा राज्यकारभार चालत असे. सुलतानच हा प्रमुख होता. त्याचबरोबर अनेक प्रकारची या ठिकाणी अनेक भागामध्ये आपल्या प्रदेशाची त्यांनी अनेक प्रांतांमध्ये विभागणी केलेली होती. त्या प्रत्येक प्रांतांमध्ये अधिकारीही नेमलेले होते. त्यामध्ये आपल्या हिंदूंचा सुद्धा काही जणांचा समावेश होता. त्यांना पण कामं दिली जात असत. त्यांच्या काळात, दिल्लीच्या सुलतानांच्या काळात गुलामगिरी ही पद्धत होती. पडदा आणि बालविवाह ही पद्धत सुद्धा अस्तित्वात होती. स्त्रियांना समाजात कमी दर्जा दिला जात असे. मात्र उच्च वर्गीय स्त्रिया ज्या होत्या त्या मात्र ललित कलांमध्ये वगैरे सहभागी होत असत. दिल्लीच्या सुलतानांच्या काळात आर्थिक व्यवस्था कशी होती पहा, तर दिल्लीच्या सुलतानांनी आपल्या काळामध्ये शेतीमध्ये अनेक बदल घडवून आणले. कर प्रणालीमध्ये सुधारणा केली. त्याचबरोबर दळणवळण व्यवस्थेमध्ये अनेक बदल केले. आपल्या भारतातील ज्या कलाकुसरीच्या वस्तू होत्या त्यांची विक्री युरोपियन बाजारपेठेमध्ये दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात होत होती. दिल्लीचे जे सुलतान होते किंवा जे श्रीमंत लोक होते त्यांचे स्वतःचे असे कारखाने होते. सोन्या चांदीचे अलंकार, त्याचबरोबर रेशमी वस्त्रे इत्यादीचे कारखाने होते. आणि अशा प्रकारे आपल्याला इथं एक माहिती मिळते, ते म्हणजे दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात देखील आपण आयात निर्यात हा व्यापार करत होतो. दिल्लीच्या सुलतानांच्या काळात साहित्याची सुद्धा निर्मिती झालेली होती. दिल्लीच्या सुलतानांनी लेखक, कवी, देशी विदेशी लेखक, कवी तसेच साहित्यकारांना आपल्या दरबारामध्ये आश्रय दिलेला होता. त्यातीलच एक म्हणजे तत्वज्ञ, गणितज्ञ किंवा इतिहासकार म्हणून ओळखला जाणारा अल बरौनी असेल, किंवा या ठिकाणी अमीर खुसरो ज्याला भारताचा पोपट असं म्हटलं जातं, तर हा सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे हे साहित्यिक आणि वेगवेगळ्या साहित्याची निर्मिती दिल्लीच्या सुलतानशाहीच्या काळात झाली. कला आणि शिल्पकलेमध्ये दिल्लीच्या सुलतानांचं योगदान मोलाचं आहे. दिल्लीच्या सुलतानांनी आपल्या बांधकाम म्हणजेच कला आणि शिल्पकलेमध्ये इंडो सिरॅनिक पद्धतीचा वापर केला. या शैलीची मुख्य वैशिष्ट्य म्हणजे उंच कमान, मिनार, घुमट ही या शैलीची वैशिष्ट्ये आहेत. यातलंच एक उदाहरण म्हणजे आपल्याला देता येईल ते म्हणजे भारतातील 225 फूट असणारा भारतातील अत्यंत उंच मनोरा कुतुब मिनार, जो कुतुबुद्दीन ऐबकने याचं बांधकाम सुरू केलं आणि इल्तमशने याचं बांधकाम पूर्ण केलं. तर अशा प्रकारे या ठिकाणी जामा मस्जिद असेल, तर ही सगळी जी या ठिकाणी कला आणि शिल्पकला जी आहे तर ही आपल्याला दिल्लीच्या सुलतानांच्या काळात पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण राजपूत घराणा आणि दिल्लीची सुलतानशाही याविषयी माहिती मिळवलेली आहे. धन्यवाद. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.